जे अजित पवारांचं नेटवर्क सातारा जिल्ह्यामध्ये आहे ते पाहता अजित पवार गट केवळ 2 जागांवर समाधान मानणार नाही. कदम आणि पाटणकर घराणं एक आलं तर शंभूराज देसाईंसाठी ही लढत काट्याची लढाई होईल. महाविकास आघाडीकडे ताकद देईल असा फार मोठा करिश्मा असलेला चेहरा नाही. विलास काका महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. सातारा जिल्ह्याचं प्रदीर्घ काळ नेतृत्व विलास काकांनी केलं होतं. शेवटी उदयशे पाटील किती काळ थांबणार. अतुल भोसलेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड निधी दिलेला आहे. त्यांच्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतलेल्या आहेत, अनेक मेळावे घेतलेले आहेत. त्याचा इफेक्ट हा विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो. त्या पद्धतीचं काम, त्या पद्धतीची व्यूहरचना उत्तरेमध्ये आता महायुतीकडून सुरू आहे. ती पाहिलं तर बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात सोपी नाही. खरं सांगायचं तर असा एकही मशिया या सातारा जिल्ह्यामध्ये झाला नाही मधल्या काळामध्ये. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये विकास कामं जी ताकदीनं व्हायला हवी ती झालेली नाहीत. शरद पवारांनी जे ठरवलं तर काही होऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण हायपर लोकलमध्ये चर्चा करणार आहोत सातारा जिल्ह्याची आणि त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे साताऱ्याचे वृत्तसंपादक हरीश पाटणे. सर, स्वागत आहे. नमस्कार. मागच्या वेळी आपली ऑनलाईनच भेट झाली होती, पण यंदा म्हटलं की थेट जाऊन सरांना भेटूया आणि साताऱ्याचं राजकारण समजून घेऊया. विधानसभा आता काही महिन्यातच लागेल, पण त्या अगोदर विधानसभेत शिरण्यापूर्वी मला जरा लोकसभेच्या निकालाचा आधार घ्यायचा होता. उदयनराजेंबद्दल जे महायुतीचे उमेदवार होते त्यांच्याबद्दल निगेटिव्ह वातावरण असताना देखील त्यांचा निसट्टा विजय झाला. निसट्टा म्हणायला पाहिजे, निसट्टा पराभव म्हणतो आपण, पण इथे निसट्टा विजय म्हणायला पाहिजे अशी परिस्थिती होती. तर एकंदरीत विधानसभा मतदारसंघ वाईज उदयनराजेंचा विजय कसा झाला याचं विश्लेषण कसं कराल तुम्ही? म्हणजे त्याच्यावरून आपल्याला विधानसभेची गणितं मांडता येतील. सातारा लोकसभेची लढाई ही मी त्यावेळी सुद्धा म्हटलं होतं, ही मास लीडर आणि मसल लीडर अशी ही लढाई होणार होती. ती हेवीवेट लढाई होणार होती आणि अत्यंत महाराष्ट्रातली काट्याची लढाई ही साताऱ्याची असेल असे संकेत आपण त्यावेळेस दिले होते आणि तसंच घडलं. उदयनराजेंचा आपण म्हटल्याप्रमाणे साधारण 32,000च्या फरकानं निसटता विजय झाला. जी उदयनराजेंची छबी आहे महाराष्ट्रातली, देशातली, ती पाहता हा विजय निश्चितपणे निसटताच आहे. या विजयाच्या कमी मताधिक्याचं कारण जर पाहिलं तर त्यामध्ये महायुतीच्या जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षामध्ये वाई विधानसभा मतदारसंघ आणि पाटण विधानसभा मतदारसंघ या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये जे काम उदयनराजेंना अपेक्षित होतं ते काम शार्दूल झालेलं दिसत नाही. माझ्यासमोर आता मतांची फिगर सुद्धा आहेत. तुम्ही बघाल वाई विधानसभा मतदारसंघामध्ये उदयनराजेंना मिळालेली मतं आहेत ते 90,685 आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदे त्यांना मतं मिळाली ती 97,428 आहेत. म्हणजे जवळपास 7,000 मतांचा फरक उदयनराजे आणि शशिकांत शिंदेमध्ये आहे, की जो फरक असायला नको होता. त्याचं कारण असं आहे की वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील, महायुतीमध्येच भाजपचे असलेले मदनदादा भोसले, महायुतीमध्येच असलेले शिवसेनेचे शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव, अशी महायुतीची अत्यंत मजबूत फळी ही वाई विधानसभा मतदारसंघामध्ये होती आहे. असं असताना सुद्धा तिथं उदयनराजेंना मताधिक्य मिळालेलं नाही. उलट उदयनराजे तिथं पिछाडीवर राहिले. याचा अर्थ महायुतीच्या घटक पक्षांनी तिथं काम केलं नव्हतं. दुसरा मतदारसंघ येतो तो पाटण विधानसभा मतदारसंघ. तिथं सुद्धा असंच झाले. तिथं सुद्धा उदयनराजे आपण पाहाल 75,460 मतं ही उदयनराजेंना मिळाली आणि 78,403 एवढी मतं शशिकांत शिंदेंना मिळाली. तिथे आघाडीवर गेले शिंदे. शशिकांत शिंदेंचा तो मतदारसंघ नाही. पाटणमध्ये त्यांचा काही फारसा असा वावर नव्हता. विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर एवढीच काय ती मदार ही शशिकांत शिंदेंची होती. तरी सुद्धा शशिकांत शिंदेंना एवढी मतं मिळतात. पाटण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व शंभूराज देसाई जे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आहेत, ते करतात आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं उदयनराजे निगेटिव्ह जातात. त्यामुळे या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये घटलेलं मताधिक्य हे उदयनराजेंना त्यांचं जे मताधिक्य जे जास्त मिळायला हवं होतं ते कमी झालं. त्यांच्या विजयामध्ये वाटा असलेले मतदारसंघ कोणते होते आणि कोणत्या आमदारांमुळे त्यांना हा विजय शक्य झाला असं वाटतं? पहिलं जर श्रेय द्यायचं झालं तर 100% श्रेय पहिलं त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांना द्यावं लागेल. कारण ज्या पद्धतीचं वातावरण यापूर्वी शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये होतं,
म्हणजे उदयनराजेंच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अगदी त्यांचं तिकीट निश्चित होईपर्यंत शिवेंद्रराजे उदयनराजेंचं काम करतील की नाही, उदयनराजेंना मदत करतील की नाही अशी परिस्थिती होती. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जे काय झालं होतं किंवा सातारा नगरपालिकेच्या अंतर्गत जी काय विकास कामांचे मुद्दे होते त्यावरून जे काय झालं होतं, दोन राज्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांमधून जे काय वितुष्ट आलं होतं, त्यामुळं उदयनराजेंचं काम शिवेंद्रराजे करतील की नाही अशी परिस्थिती होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आदेश आणि त्यानंतर उदयनराजेंनी स्वतः शिवेंद्रराजेंच्या घरी जाऊन त्यांची काढलेली समजूत या सर्वामुळं शिवेंद्रराजेंनी मनापासून काम केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, त्याला जोड उदयनराजेंच्याही कार्यकर्त्यांची मिळाली आणि त्यामुळे सातारा आणि जावली या विधानसभा मतदारसंघामध्ये उदयनराजेंना 36,233 एवढं लीड मिळालं. शशिकांत शिंदेंचं जावली हे होमग्राऊंड आहे, तिथं शशिकांत शिंदेंना मतं चांगली मिळाली, परंतु त्यांना जे अपेक्षित मताधिक्य जावलीतून मिळायला हवं होतं ते त्यांना मिळालं नाही. 36,000चं लीड सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजेंनी आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मिळून उदयनराजेंना दिल्यामुळं सर्वाधिक मदत कुणी केली असेल तर ती शिवेंद्रराजेंनी केली. त्या खालोखाल महेश शिंदे कोरेगावचे आमदार त्यांनी उदयनराजेंना मदत जास्त केली. आपण जर त्या विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली तर उदयनराजेंना तिथं 1,03,000 आणि शशिकांत शिंदे जे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं यापूर्वी नेतृत्व करत होते तिथं त्यांना 97,000 मतं मिळालीत. महेश शिंदेंनी शिवेंद्रराजेंच्या खालोखाल कमालीचं काम केलं, अनेक जुळण्या त्यांनी केल्या. त्याबरोबरीनं अतुल भोसलेंनी कराड विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल भोसलेंनी जास्त काम केलं. मला आवर्जून महाराष्ट्राला सुद्धा हे सांगायचंय की तुम्ही यापूर्वी उदयनराजेंच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या असतील त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कराड विधानसभा मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये कायम उदयनराजे मोठ्या फरकाने पिछाडीवर राहिले. फक्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना तिथं मताधिक्य मिळालं होतं. मात्र यावेळेस मात्र अशी अपेक्षा होती की उदयनराजेंना कराडच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये अपेक्षित मताधिक्य मिळणार नाही. जी निगेटिव्हिटी महायुतीच्या संदर्भातली होती किंवा आहे तीच निगेटिव्हिटी उदयनराजेंच्या बाबतीमध्ये त्यावेळेस होती आणि त्याचा फटका कराड विधानसभा दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये उदयनराजेंना बसेल अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं. त्याच्या बरोबर उलट झालं. तुम्ही बघा, कराडच्या उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये उदयनराजेंना 88,930 आणि शशिकांत शिंदेंना 90,654 मतं मिळालेत. म्हणजे 2,000वर हा फरक आला, जो फरक 30-32 हजारावर होता. हाच दक्षिणमध्ये 92,000 उदयनराजेंना आणि शशिकांत शिंदेंनाही 92,000, साधारण काहीतरी शेकड्यामध्ये हा फरक आहे, जो फरक 30-32 हजारावर होता. म्हणजे हे जवळपास 60-65 हजाराचं जे काही तूट होती मागच्या निवडणुकांमधली ती उदयनराजेंनी ह्या निवडणुकीमध्ये भरून काढली. आणि त्यामुळे अतुल भोसले असतील, मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील, ही जी काही भाजपची टीम आहे ह्या भाजपच्या टीमने तिथे जे काम केलं ते काम उदयनराजेंसाठी हे खूप उपयुक्त काम ठरलं. आणि विशेषतः अतुल भोसलेंनी तिथं जंग पछाडून ह्या दोन आमदारांनंतरचं जे काम केलं त्यामुळे उदयनराजेंना तिथं काठावर येण्यामध्ये यश मिळालं. सर, आता विधानसभेच्या दृष्टीने सगळे प्रश्न विचारतो. सुरुवात करूया कराडपासून सुरुवात करूया, जिथे उदयनराजेंनी आणि त्यांच्या वतीने महायुतीने जी पिछाडी होती ती सगळी भरून काढली होती. आता मी कराडमध्ये सुद्धा जाऊन आलो होतो. तिथल्या लोकांशी बोलल्यानंतर कराड दक्षिणमध्ये स्पेसिफिकली पृथ्वीराज चव्हाणांना अतुल बाबा भोसले हे टफ फाईट देतील महायुतीचे अशी स्थिती आहे. आणि आत्ताच एकनाथ शिंदेंनी निधी पण मोठ्या प्रमाणात कराड दक्षिणमध्ये दिलेला आहे. तिथे बोर्ड बॅनरबाजी तर प्रचंड प्रमाणात चालू होती. तर सर, कराड दक्षिणची स्थिती काय आहे सातारा जिल्ह्यात? तिथे वातावरण फिरू शकतं का? म्हणजे पृथ्वीराज बाबांचा गड पडू शकतो का तिथे? काय वाटतं? दक्षिण हा मतदारसंघ कायमच क्रांतिकारक मतदारसंघ राहिलेला आहे. तुम्ही यापूर्वीच्या जर सर्व पार्श्वभूमी पाहिली कराड दक्षिणची तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि कराड दक्षिणनं सातत्यानं बघा, तुम्ही कधीही कॉन्स्टंट अशी मतं ठेवलेली नाहीत. किंवा मी मगाशी तुम्हाला उदयनराजेंचं उदाहरण दिलं तसं या वेळेला सुद्धा आपण म्हणताय ते खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची व्यूहरचना अतुल भोसले आणि त्यांच्या सगळ्या टीमनं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये केली ती जर तशीच विधानसभेत आत्ता सुद्धा ठेवली तर पृथ्वीराज चव्हाणांसाठी ती धोक्याची घंटा असेल. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील उंडाळकरांचे चिरंजीव
उदयसिंह पाटील उंडाळकर हे खरोखरच एकदिल राहिले, एकजीव राहिले, तर अतुल भोसले यांसाठी सुद्धा ही लढत नेक टू नेक होईल. परंतु ज्या पद्धतीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे सातारा जिल्ह्यातले सर्वात लाडके कोण असतील तर ते अतुल भोसले आहेत. आमदारांपेक्षाही, कोणत्याही आमदारांपेक्षा देवेंद्र फडणवीसांचा सर्वात जवळचा माणूस कोण असेल तर डॉक्टर अतुल भोसले. तर या अतुल भोसलेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड निधी दिलेला आहे. त्यांच्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतलेल्या आहेत, अनेक मेळावे घेतलेले आहेत. त्याचा इफेक्ट हा विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो. परंतु ज्या पद्धतीचं महायुतीच्या संदर्भामधलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, त्या निगेटिव्ह वातावरणाचा फटका सुद्धा अतुल भोसलेंना बसू शकतो. त्याचा फायदा घेण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर हे कितपत यशस्वी होतात, त्यांची बेरीज कितपत शेवटपर्यंत जाते, त्यावर या मतदारसंघाचं गणित अवलंबून आहे. उत्तरेत म्हणतात की महाविकास आघाडीसाठी वन वे सीट आहे असं लोकांचं म्हणणं होतं. तुम्हाला काय वाटतं, उत्तरेत कठीण आहे की सोपं आहे की कठीण आहे? मला असं वाटत नाही वन वे आहे. स्वतः उत्तरचे जे आमदार आहेत, जे माजी मंत्री राहिले बाळासाहेब पाटील, हे सुद्धा मान्य करणार नाहीत की वन वे वातावरण आहे. कारण आपण लोकसभेची मतं समोर धरली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिथं उदयनराजे सातत्यानं महायुती मायनस असायची, तिथं तुम्ही आता बघत असाल तर उत्तरेमध्ये साधारण 2000च्या फरकावर आलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत. भलेही लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती वेगळी असते, त्याची गणितं वेगळी असतात, विधानसभेच्या वेळची गणितं वेगळी असतात, परंतु ज्या पद्धतीचं मार्केटिंग, ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीची व्यूहरचना उत्तरेमध्ये आता महायुतीकडून सुरू आहे, ती पाहिलं तर बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात सोपी नाही. बाळासाहेब पाटील हे शरद पवारांच्या विचाराशी ठाम राहिलेले. ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये गद्दारी वगैरे वगैरे आहे आणि त्याचा जो इफेक्ट महायुतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बाबतीत होतोय, शिंदे गटाकडे होतोय, भाजपमध्ये होतोय, तर त्या पद्धतीचा इफेक्ट समतोल करण्यामध्ये बाळासाहेब पाटील यशस्वी होतील. ती त्यांची अत्यंत जमेची बाजू आहे. निष्ठा वगैरे म्हणजे गद्दारीच्या जो काय जी पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये आहे, त्या पार्श्वभूमीवर निष्ठा कशी असावी याचं अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे बाळासाहेब पाटील. ही त्यांची अत्यंत जमेची बाजू आहे. परंतु महायुतीनं उत्तरेमध्ये ज्या पद्धतीचे वातावरण पोखरून ठेवलेलं आहे, जी व्यूहरचना मनोज घोरपडे आणि त्यांच्या टीमनं आता उदयनराजेंच्या निवडणुकीमध्ये केलेली आहे, ते पाहता ही निवडणूक सातारा जिल्ह्यामधल्या 8 विधानसभा मतदारसंघांमधली सर्वात अटीतटीची निवडणूक कुठली असेल तर कराड उत्तरची विधानसभेची निवडणूक असेल. त्यात आणखी एक ट्विस्ट आहे. जो प्रश्न तुम्ही मला कदाचित नंतर विचाराल त्याचं उत्तर मी आधीच देतो की जागा वाटपाचा जो काही तिढा सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे, त्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये ही कराड उत्तरची जी जागा आहे, या कराड उत्तरच्या जागेवरनं बरेच काही मतभेद होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार गटाला सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक जर लढवायची असेल तर आता वाई विधानसभा मतदारसंघ, फलटण विधानसभा मतदारसंघ हे 2च विधानसभा मतदारसंघ आहे. आणि जे अजित पवारांचं नेटवर्क सातारा जिल्ह्यामध्ये आहे, ते पाहता अजित पवार गट केवळ 2 जागांवर समाधान मानणार नाही. अशा वेळेस अजित पवार गट कदाचित ही कराड उत्तरची जागा मागू शकतो. अशा वेळेस उत्तरेमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार कोण असू शकतो? एकतर भाजपकडून आयात झालेला उमेदवार असेल किंवा अजित पवार गटाचा उमेदवार असेल. आणि यावरून कराड उत्तरमध्ये बऱ्याच वातावरणामध्ये, त्या कराड उत्तरच्या वातावरणामध्ये, राजकीय वातावरणामध्ये बरेच उलटफेर होऊ शकतात. अच्छा, कराड दक्षिणला तसं जागा वाटपाचा जास्त प्रॉब्लेम नाही आहे असं वाटतं, कारण का अतुल बाबांची उमेदवारी आहे आणि पृथ्वीराज चव्हाणांची पण आहे. मला आता वाई सरळ आहे, परंतु तिथं उदयसिंह पाटील उंडाळकर हे आता कित्येक वर्ष काम करतायत. विलास काका महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं होतं, सातारा जिल्ह्याचं प्रदीर्घ काळ नेतृत्व विलास काकांनी केलं होतं. शेवटी उदयसिंह पाटील किती काळ थांबणार असा सुद्धा विषय आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं की पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यामध्ये जर एक वाक्यता झाली, त्यांच्यामध्ये जर काही ठरलं तर ही निवडणूक अटीतटीची होईल. आता मला वाई आणि पाटणकडे येते. तुम्ही म्हणाला होतात की म्हणजे आता लोकसभेचं विश्लेषण करताना म्हणाला होता की महायुतीकडनं तिथे काम होणं अपेक्षित होतं, कारण का त्यांचे ते किल्ले आहेत आत्ता. तर तिथे काम न झाल्यामुळे आता विधानसभेत त्याचा काय परिणाम होईल या दोन्ही मतदारसंघांमध्ये, आणि तिथल्या जागा वाटपाचा विषय नेमका कसा असू शकतो आता, कारण का काम केलेलं नाहीये हे तर आकड्यांवरून आपल्याला दिसतच आहे. बरोबर. वाई विधानसभा मतदारसंघ मी मगाशी म्हटलं, दक्षिणचा जो कराड दक्षिणचा जसा विधानसभा मतदारसंघ आहे कृष्णाकाठचा, जसा क्रांतिकारक आहे, तसाच वाई विधानसभा मतदारसंघ हा कायम क्रांतिकारक मतदारसंघ राहिलेला आहे.
वाईच्या जनतेनं म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये वाई, खंडाळा, महाबळेश्वर हे 3 तालुके येतात. या 3 तालुक्यातल्या जनतेनं कधी कुणाला गृहीत धरू दिलं नाही. कायम या मतदारसंघानं आपला पगडा ठेवलेला आहे, जनतेनं तिथल्या आमदारावर आपला पगडा ठेवलेला आहे. तोच परिणाम आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला. मुळातच तिथलं वातावरण थोडंसं वेगळं होतं. नितीन पाटील जे लक्ष्मणराव पाटलांचे चिरंजीव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून इच्छुक होते आणि उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार ते स्वतः इच्छुक. त्यामुळं इथं लढायचं कोणी, तिकीट कुणाला मिळाली यावरून नाराजीचं वातावरण निर्माण झालं. साहजिकच मकरंद पाटील जे आता आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या नाराजीचं रूपांतर तुतारीला मदत करण्यामध्ये केलं. ती नाराजी लवकर भरून निघाली नाही. मकरंद पाटलांनी नंतर अजित पवारांचा मेळावा झाला. अजित पवारांनी शब्द दिला की जुलै महिन्यामध्ये मी नितीनला राज्यसभेचा खासदार करतो. ज्यावेळेस तुम्ही माझी मुलाखत घेताय त्यावेळेस एक ब्रेकिंग न्यूज तुमच्याच टीव्हीवर सुरू आहे आता की नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी आता जाहीर केली आणि कदाचित उद्या ते फॉर्म भरतील. तर हे आश्वासन त्या सभेत दिलं होतं. त्या दिवसानंतर वातावरण बदललं. ते वातावरण कमी करण्यामध्ये ते त्यांना यश आलं, परंतु तोपर्यंत गावोगावी मेसेज गेले होते आणि त्यामुळे उदयनराजेंचं मताधिक्य तिथे घटलं होतं. पण मला वाटतंय की हे जे काम करणारे कार्यकर्ते होते ते मकरंद पाटलांचेच कार्यकर्ते होते. आताच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मकरंद पाटील हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते कदाचित ते पुन्हा त्यांच्याकडे जातील. परंतु तिथं मदन भोसले जे भाजपचे नेते आहेत ते काय भूमिका घेणार, पुरुषोत्तम जाधव ज्यांना अनेक काळ तुम्ही थांबवलं ते काय भूमिका घेणार, जे सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत हे सगळे इच्छुक आहेत ते काय भूमिका घेतात, त्यावरून महायुतीतलं वातावरण राहील. दुसऱ्या बाजूला हीच परिस्थिती शरद पवारांच्या म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही पाहाल तर तिथं नितीन सावंत इच्छुक आहेत, विराज शिंदे इच्छुक आहेत, बंडू ढमाळ जे ते इच्छुक आहेत. म्हणजे ही नवी पिढी राजकारणामध्ये येऊ पाहणारी हे सगळे इच्छुक तिथं आहेत. याशिवाय मदन अप्पा पिसाळ हे माजी मंत्री होते, प्रदीर्घ काळ शरद पवारांशी ते एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्या घरात सुद्धा पवार साहेब उमेदवारी देऊ शकतात किंवा ऐनवेळी एखादा आश्चर्यजनक चेहरा सुद्धा शरद पवार या विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देऊ शकतात. शरद पवार त्या अनुषंगानं चाचपणी करतायत. त्यामुळे ही लढाई ही सुद्धा वाई विधानसभा मतदारसंघातली लढाई ही सुद्धा काठावरची लढाई होईल. कारण तुम्ही भाजपचं चिन्ह होतं कमळ म्हणून तुम्ही काम केलं नाही, परंतु तुम्ही तुतारीचं काम करायला लावलं तर त्याचा उलटा इफेक्ट सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो. सेम परिस्थिती पाटणमध्ये आहे. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शंभूराज देसाईंनी प्रचंड निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे. एक तर त्यांच्याकडे मंत्रीपद आहेत, पालकमंत्रीपद आहेत, उत्पादन शुल्क खात्यासारखं हेवीवेट मंत्रीपद त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही माझ्याकडे फिगर्स सुद्धा आहेत तर त्या फिगर्स जर बघितल्या तर सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त निधी कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे तर तो पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि तो शंभूराज देसाईंनी दिलेला आहे. गावोगावी त्यांनी निधी दिलेला आहे. या निधी वाटपामुळं त्यांच्याबद्दलची जे काही विकासाच्या बाजूनं जे काही वातावरण आहे ते वातावरण शंभूराज देसाईंच्या बाजूनं आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं जे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांविषयीची जी सहानुभूती आहे ती सहानुभूती पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमसिंह पाटणकर यांच्याबद्दल आहे. विक्रमसिंह पाटणकर अत्यंत शांत, संयमी, लोकांना बरोबर घेऊन जाणारे ही त्यांची प्रतिमा आहे. पाटणकरांनी हयातभर त्या पाटणच्या जनतेसाठी काम केलेलं आहे. त्यांचे चिरंजीव राजकारणामध्ये आता सक्रिय आहेत सत्यजित पाटणकर, ते इच्छुक आहेत. कदाचित विक्रमसिंह सुद्धा निवडणूक लढवू शकतील. परंतु त्यामुळं आता जे लोकसभेचं वातावरण तुम्ही पाहिलं, लोकसभेला जर 3000 तो मतदारसंघ मायनस गेलेला आहे ते पाहता तिथं महाविकास आघाडीला आपल्याला चान्स आहे असं वाटू लागलंय. तिथं हर्षल कदम म्हणून शिवसेनेचे जे उद्धव ठाकरेंच्या गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. परंतु जर कदम आणि पाटणकर घराणं एक आलं तर शंभूराज देसाईंसाठी ही लढत काट्याची लढाई होईल. शंभूराज देसाईंना राजकारणामध्ये शंभूराज देसाई बाळासाहेब देसाईंचे नातू आहेत. त्यांच्यासाठी ती अत्यंत जमेची बाजू आहे. त्यामुळं त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना होईल. परंतु निवडणूक जर पाटणकरांनी मनावर घेतलं तर निवडणूक ही काट्याची होईल. अच्छा,
सर आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाविषयी बोलायला हवं, कारण का तिथे महेश शिंदे शिवसेनेचे तिकडे आता आमदार आहेत आणि त्यांनी आता उदयनराजेंना मदतही केली चांगल्या प्रकारे निवडून आणण्यामध्ये, तिथे लीडही मिळालं उदयनराजेंना. तर आता महेश शिंदेला टफ देईल असं कोण आहे, किंवा तिथेही जागा वाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो का? कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जागा वाटपाचा तिढा आत्ता होणार नाही. त्याचं कारण महेश शिंदे हे सिटिंग आमदार आहेत. मुळात महेश शिंदे मूळचे भाजपचे. ज्यावेळेस एकत्रित सेना भाजप युती होती त्यावेळेस जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता आणि त्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हा जवळचा माणूस म्हणून त्यांना शिंदे गटाची उमेदवारी दिली गेली. त्यांना शिंदे गटाची नाही, त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटाची उमेदवारी त्यावेळेस दिली गेली. त्यावेळच्या शिवसेनेची उमेदवारी दिली गेली. तिथपासून ते त्या गटामध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण झालं त्यात ते शिंदे गटाबरोबर गेले. साहजिकच आता ते शिंदे गटाचेच उमेदवार राहतील. दुसऱ्या बाजूनं शरद पवारांकडे आता शशिकांत शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शशिकांत शिंदे यापूर्वी निवडणूक जरी पराभूत झाले असले तरी ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं आहे ते पाहता शशिकांत शिंदे पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून चाचपणी करतील. कारण त्यांना पडलेली जी मतं आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता ती काही एवढी छोटी नाहीये. 1,03,000 एवढी मतं उदयनराजेंना पडलीत आणि स्वतः शशिकांत शिंदेना 97,000 मतं पडली. त्यामुळे ते फरक आहे तो काय फरक जास्त नाही, तो फरक फक्त 6,000चा आहे. आणि महेश शिंदे यांच्या विरोधामध्ये जर महाविकास आघाडीकडे दुसरा उमेदवार नसेल, उद्धव ठाकरे गटानं कदाचित तिथं मागणी करतील उमेदवाराची, तर तिथं दत्ताजी बर्गे किंवा आणखी कोणी इच्छुक उमेदवार होऊ शकतील. परंतु जी फाईट अपेक्षित आहे ती फाईट महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच होईल. महेश शिंदेंनी तिथं मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, त्यांना आता कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद दिलंय. त्यामुळं त्यांना निधी प्रचंड त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणलेला आहे. परंतु शशिकांत शिंदेच्या बद्दलची एक इमेज जी काय आहे, सहानुभूती जी आहे की सतत पराभव, तर त्याचाही फायदा शशिकांत शिंदेंना होऊ शकतो. लढाई मात्र निश्चितपणे ही जे उत्तरची जशी लढाई होईल तशीच ही लढाई ही अत्यंत अटीतटीची होईल. आणि पुन्हा एकदाच ही लढाई सातारा लोकसभा मतदारसंघाची जशी झाली तशी ही लढाई कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची होईल. सर आता शेवटचा आपला सातारा शहराबद्दल पण बोलायला हवं. उदयनराजेंना त्यांच्या बंधूंनी मदत केली. आता उदयनराजे इकडे त्यांना मदत करणार का इथपासून पण आहे. पण आता साताऱ्यातल्या लोकांशी जेव्हा मी बोलत होतो त्यावेळी असं चित्र होतं की एकच नाव आहे इथे, बाकी बाहेर कुणीही उभं राहू त्यांच्या विरोधात, पण येणार तर शिवेंद्रराजे. काय परिस्थिती आहे नेमकी आता? मला त्यामध्ये काही दुमत वाटत नाही. कारण वस्तुस्थिती आणि खरं बोललं पाहिजे, आकडे समोर आहेत, ग्राउंड आपल्याला माहिती आहे. साताऱ्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी कुठली सीट निवडून येईल तर ती साताऱ्याची. शिवेंद्रराजे कुठल्या राजकीय पक्षामध्ये आहेत हा विषय गौण आहे. शिवेंद्रराजे लोकांमध्ये आहेत. सुदैवानं उदयनराजे त्यांच्या सोबत आहेत. आता ज्यावेळेस उदयनराजे त्यांच्या विरोधात होते त्यावेळेस सुद्धा शिवेंद्रराजेंना चांगली मतं मिळालेली. आता उदयनराजे त्यांच्या सोबत आहेत. सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. महाविकास आघाडीकडं ताकद देईल असा फार मोठा करिश्मा असलेला चेहरा नाही. निश्चितपणे दीपक पवार त्यांच्या विरोधामध्ये सातत्याने लढतात. दीपक पवारांचं ते कौतुक आहे. कारण शेवटी राजेशाहीच्या विरोधामध्ये कोणतरी लढणारा कार्यकर्ता असला पाहिजे. तर दीपक पवारांनी ज्या काही लढाई आतापर्यंत केलेल्या आहेत त्यांच्या ताकदीवर त्यांना जेवढं शक्य आहे शरद पवारांची सोबत घेऊन साथ घेऊन त्या लढाया त्यांनी निश्चितपणे केलेल्या आहेत. परंतु शिवेंद्रराजे राजे असून सुद्धा घरामध्ये थांबत नाहीत, लोकांमध्ये असतात, सुखदुःखामध्ये जातात, अडचणींमध्ये सामील होतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, सातत्यानं जनता दरबार घेतात. त्यांचं थेट कार्यकर्ता टू नेता असं कनेक्शन आहे. त्यांनी मतदारसंघांमध्ये कामं आणलेली आहेत. ते पाहता वातावरण शिवेंद्रराजेंच्या बाजूने आहे. मात्र जर शरद पवारांनी मॅजिक केलं, शरद पवारांनी इथं स्वतः जो काही महाविकास आघाडीचा आज तरी मला दीपक पवारांच्या पलीकडे उमेदवार दिसत नाही. परंतु जर यांच्यामध्येच काय फूट पडली, यांच्यामध्येच काय आणखी उलटफेर झाले तर काही होऊ शकतं. परंतु शरद पवारांनी जर इथं काही सभा घेतल्या, एक लक्षात ठेवा, या सातारा जावलीमध्ये शरद पवारांनी एकेकाळी एका पोट निवडणुकीसाठी 100 सभा घेतल्या होत्या. हा इतिहास आहे. शरद पवारांनी जे ठरवलं तर काही होऊ शकतं. परंतु तसं वातावरण मला आज तरी दिसत नाही. अजून निवडणुकीला 2 महिने आहेत. बरोबर. परंतु आजच्या घडीला शिवेंद्रराजेंची बाजू ही वरचढ आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये
ते सर्वात जास्त मतांनी निवडून येतील अशी परिस्थिती आज आहे. 2 महिन्यात काही होऊ शकतं. सर, मागे आपण बोललो होतो सातारा जिल्ह्याच्या निमित्ताने, त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की इथला माणूस पक्ष बघत नाही, बाकी काही गोष्टी बघत नाही, तो माणूस कसा आहे आणि तो आमच्याशी कसा वागतो, या सगळ्या बेसिसवर इथली लोक मतदान करतात. तर आत्ता जिल्ह्यात अशी कोणते मतदारसंघ आहेत की जिथे या कारणामुळे की माणूस नीट वागत नाही, माणूस आमच्याशी नीट वर्ताव करत नाही, अशा कारणामुळे धोक्यात असलेल्या सीट्स कोणत्या आहेत? मुळामध्ये सातारा, मी या मागेही म्हटलं होतं, सातारा जिल्हा बघा तुम्ही, यशवंतराव चव्हाण साहेबांवर प्रचंड प्रेम असणार हा जिल्हा. चव्हाण साहेबांनंतर शरद पवारांवर या जिल्ह्यानं प्रदीर्घ काळ प्रेम केलं, प्रदीर्घ काळ. आजही पवार साहेबांच्या विचाराची बैठक इतकी जबरदस्त इथं आहे. तुम्ही मगाशी मी तुम्हाला मतं सांगितली. सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उदयनराजेंना मिळालेली मते 5,71,000 आणि पवार साहेबांमुळे शशिकांत शिंदेना मिळालेली मते 5,38,000. तुम्ही ही मतं ही गृहीत धरू शकत नाही. गृहीत धरू शकत नाही. बरोबर बरोबर. हे व्यक्तिमहात्म्यच आहे. पवार साहेबांच्या विचाराबरोबर हा जिल्हा कायम राहिलेला आहे. मधल्या काळामध्ये महायुतीचं झालेलं आक्रमण, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून पडलेली फूट बघा तुम्ही. कोण कोण गेले? शिवेंद्रराजे गेले, मकरंद पाटील गेले. ही जी फूट आहे, मोठी फूट आहे ना. तर त्यामुळे हे वातावरण जे आहे, हे वातावरण बदलत गेलं. त्यामुळं महाविकास आघाडी किंबहुना हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विशेषतः ही बॅकफूटवर आली. आणि जे व्यक्तिमहात्म्याचं मी तुम्हाला सांगितलं बघा, सातारा विधानसभा मतदारसंघानं अभयसिंह महाराजांवर प्रेम केलं. अभयसिंह महाराज सातत्यानं इथं लढत आले, सातत्यानं विजय होत गेले. त्यानंतर शिवेंद्रराजे इथं सातत्यानं निवडणूक लढवतात. आता शिवेंद्रराजेंची मला वाटतं ही 5वी टर्म असेल, तरी ते निवडून येतात. व्यक्तिमहात्म्याच आहे ना. व्यक्तीवर लोकांनी प्रेम केले. राजकीय शिवेंद्रराजेंनी पक्ष बदलले. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मध्यंतरी ते काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर ते भाजपमध्ये गेले, निवडून आले ना. म्हणजे माझं जे म्हणणं आहे त्याला हा आधार आहे. निवडून आले ना, म्हणजे पक्ष कुठले बदलले ते निवडून आले. ते मी तुम्हाला मकरंद पाटलांचं उदाहरण देतो. मकरंद पाटील पवार साहेबांबरोबर राहिले, कधी अपक्ष एकदा अपक्षही निवडून आले स्वतः. म्हणजे त्यावेळी तर पार्टी नव्हती सोबत, मग अपक्ष निवडून आले. आता समजा अजित पवार गटाकडे गेले. रामराजे नाईक निंबाळकर फलटणचं उदाहरण आहे. ते तर स्वतः उमेदवार नसतात, परंतु ते जिथं असतात तिथं त्यांचा उमेदवार निवडून येतो. बघा, फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. तुम्ही तो विधानसभा मतदारसंघ मला विचारला नाही. 8 विधानसभा मतदारसंघात फलटण विचारला नाही, परंतु फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. तर त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हे चित्र होतं आतापर्यंत. आज ठीक आहे, आज नेक टू नेक आल्यास रणजित सिंह सुद्धा ताकदीने उतरलेले आहेत. फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आताचं वातावरण बदललेलं आहे. कदाचित नेक टू नेक फाईट होईल, परंतु आतापर्यंत रामराजे स्वतः उमेदवार नसताना ते कुणीही निवडून आणत होते. बरोबर बरोबर. जयकुमार गोरेंनी मान विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकदा पक्ष बदलला. म्हणजे पूर्वी ते मला वाटते काँग्रेसमध्ये होते, एकदा ते अपक्ष निवडून आले. आधी काँग्रेसमधने निवडून आले, भाजपमध्ये पण निवडून आले. इथं पण व्यक्तिमहात्म्य. आज तिथं वातावरण बदललेलं आहे. आज तिथं वातावरण बदललेलं आहे. म्हणजे आजही तिथं धोक्याची घंटा आहे. आज तिथं महाविकास आघाडीनं जे धैर्यशील मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं लोकसभेला, भले मान विधानसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील अजिबात आघाडीवर नाहीत, तिथं त्यांनी पिछाडीवरच आहेत, परंतु एक वातावरण तयार झालंय. त्या वातावरणाचा इफेक्ट होऊ शकतो. परंतु व्यक्तिमहात्म्याचा जो प्रश्न तुम्ही मला विचारला, तर लोक व्यक्तीबरोबर राहिलेली आहेत, पक्षाबरोबर राहिलेली आहेत. हेच उत्तरमध्ये बघा, बाळासाहेब पाटलांना एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकीट नाकारलं, परंतु तरी सुद्धा कब्बशीच्या चिन्हावर बाळासाहेब निवडून आले. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं बहुतांश लोक हे व्यक्तीवर प्रेम करतात. बरोबर. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. सातारा जिल्ह्यातल्या समस्या काय आहेत ज्या अजूनही ॲड्रेस झालेल्या नाही आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो? मुळामध्ये सातारा जिल्हा हा, शरद पवार एकदा एका राजकीय सभेमध्ये म्हणले होते, सातारा जिल्हा हा सहनशील जिल्हा आहे. लोक खूप संयमी, खूप सहनशील आहेत. क्रांतिकारकांचा जिल्हा म्हटलं जायचं पूर्वी, परंतु लोक खूप संयमी आहेत. विकास कामं झाली नाहीत तरी लोक व्यक्तीवर प्रेम करून मतदान करत राहतात. हे अत्यंत चुकीचं आहे ऍक्च्युली. आज बघा, MIDC ची इतकी भयानक अवस्था आहे. साताऱ्यातल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं. मेडिकल कॉलेजचं काम 2-2, 3-3 वर्ष रखडतं. मुळात मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये अनेक मेडिकल कॉलेज झाली. साताऱ्याचं मेडिकल कॉलेज आत्ताशी होतंय ते काम इतकं रखडलंय, रडत खडत सुरू आहे.
MIDCची अवस्था अत्यंत भयानक आहे. कोण युनियन टाकतंय, कुणाचे कार्यकर्ते जात आहेत, पैसे मागतात, हप्ते मागतात, उद्योजक काम करून बंद करून निघून जातो, शटर बंद, त्याचं भंगार सुद्धा चोरीला जातं. अशा पद्धतीचं वातावरण. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, इथं गड कोट किल्ले, पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असा हा जिल्हा, सगळ्या बाजूनं धरणांचा जिल्हा, महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारा जिल्हा, म्हणजे इतकं वातावरण चांगलं असणारा, भौगोलिक रचना सुंदर असणारा हा जिल्हा, इथं विकास कामं प्रचंड केली तर ह्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. हा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने देशामध्ये 1 नंबर होऊ शकतो. त्या अँगलनं जर या जिल्ह्यामध्ये काम झालं तर मला वाटतं निश्चितपणे बदल होईल. पण तशा पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये झालं नाही. आज तुम्ही गडकोट किल्ल्यांची अवस्था बघा. आत्ता कुठेतरी प्रतापगडला निधी मिळतोय, अजिंक्यताराला निधी मिळतोय, परंतु ह्यासह इतर अनेक किल्ले आहेत, त्या आसपासच्या किल्ल्यांची अवस्था बघा. इथं तुम्ही धरणाकाठच्या परिसराची अवस्था बघा, इथं MIDCतले रस्ते बघा, किंवा गावोगावी जाल तुम्ही अवस्था बघा. भ्रष्टाचारानं पोखरलेला जिल्हा आहे. पहिल्या पावसात खड्डे पडतात, मग निधी जातो कुठं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पुणे ते कोल्हापूरच्या रस्त्याची अवस्था बघा. महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकीकडं केंद्रामध्ये नितीन गडकरी सांगतात की 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर टोल वसुली होत असेल तर ती बेकायदेशीर आहे. इथं एकाच जिल्ह्यामध्ये 2 टोल आहेत, ते अजूनही बंद होत नाही. हे लोकांच्या मानगुटीवर किती काळ बसायचं? अशा अनेक समस्या या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना वाचा फुटलेली नाही. खरं सांगायचं तर असा एकही मशिया या सातारा जिल्ह्यामध्ये झाला नाही मधल्या काळामध्ये. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये विकास कामं जी ताकदीनं व्हायला हवी होती ती झालेली नाहीत. आपण पुणे बारामती बघतो, किती जबरदस्त विकास पुणे बारामतीचा झालाय. त्या तुलनेनं सातारा, तुम्ही स्वतः सांगा, साताऱ्यामध्ये तुम्ही फिरला, काय अवस्था आहे? आजही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तरुण पिढी जी आहे ती ह्या लोकप्रतिनिधींवर असेल किंवा राजकारणावर असेल, तरुण पिढी प्रचंड नाराज आहे. ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सुद्धा बदल केला पाहिजे, जनतेने सुद्धा याचा विचार केला पाहिजे मतदान करताना. सर, खूप खूप धन्यवाद या जिल्ह्याच्या राजकारणाच्या विश्लेषणासाठी. सातारा आता निवडणुका जवळच येऊन ठेपलेल्या, 2 महिने आहेत. जसे जसे उमेदवार जाहीर होतील, जसे जसे जागा वाटप तिढा असा सगळा सुटेल, बरेच काही बदल आणखी होऊ शकतील, बरेच काही उलटफेर होतील. आणि त्यावेळी आपण नक्कीच बोलू. पण तुर्तास आत्ता इथेच थांबूया. सर, खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचं आवाहन, द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.